पंढरीचा चोर गळा बांधून आला दूर हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठल बोलिला शब्द केले जळाचुळी विठ्ठल पायी घातली हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठली तुला हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठल ओम नमो ज्ञानेश्वर जहिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर तरी बंदी खाना केला विठ्ठल भरपूर दिला शब्द केले जळाजुळी विठ्ठल पायी घातली विळी शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुरती आला जनी म्हणे बा विठ्ठला दिवेन सोळी मी तुझला हा 5 चरणाचा भंग संत जनाबाई हा 5 चरणाचा भंग हो कुणाचा आहे जनाबाईचा आहे या पावनभूमीमध्ये वैष्णवगडाचे हे 2रे वर्ष आहे मला काय म्हणते चोर म्हणते चोर अधिकारवाणीने कोण बोलू शकतो भगवंताला अधिकारवाणीने कोण बोलू शकतो नातेवाईकाला अधिकारवाणीने कोण बोलू शकतं पुढाऱ्यांना ज्यांनी तसं केलेलं असेल तोच बोलणार बाकी तर बोलू शकत असा तिचा अधिकार होता देवावर तिची काय म्हणते मग बरं कुठे शिकली जनाबाई कोणत्या शाळेत गेली आणि काय वारी काय एम.ए. आम्ही एम.ए. नंतर पीएचडी कुणाच्या अभंगावर करतो जनाबाईच्या अभंगावर आम्ही पीएचडी करतो ती कोणत्या शाळेत गेली होती कोणत्याच असं काय त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं की ते काय कसा देव पाहायला पाहिजे तो काळा आहे का गोळा आहे जनाबाई त्याला चोर का म्हणते आणि म्हणून या गोष्टी समजून घेण्यासाठी न्यायाचे संबंध असतात की त्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या काय म्हणत होत्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या भगवंत तिला जरूर लागत होता भगवंत तिला सर्व काम करू लागत होत आता नाही करू लागत तर तुम्हाला आपल्याला देव काम करू लागत नाही करू लागतो देव आपल्याला पण समजून घेण्याचा संबंध आपल्याला सांगितला गेला पाहिजे आणि सांगितल्याची रीत तो संबंध काही वेगळा नाही सोपा आणि सरळ संबंध सांगितला तुझ्या आपण इथे बसलो आलो जिवंत म्हणून का मेलेले म्हणून जिवंत म्हणून जिवंत कुणामुळे आहोत आपण भगवंताच्या सत्तेमुळे आहोत आणि ती सत्ता ओळखायचं ती अधिष्ठान ओळखायचं त्या अधिष्ठान
विश्व हरविना देखवी ऐकवी एक नारायण. तो पाहणारा ऐकवणारा सर्व काही करणारा कोण आहे? तोच आहे. मग तो पाहण्यासाठी काय करावं लागेल? कोण सांगतील? कुणाच्या माध्यमातून कळेल? कोण सांगतील? बाजार बसवेल नाही सांगेल. जे त्याच्यातले असतील ते सांगतील आणि अभंग बी आपण शोध घेतलेला बोलतो सांगतो हिंदू घेतो. या सत्तेला भगवंत म्हणतात आणि त्या सत्तेला जराबाई पहिल्या जरामध्ये पडते.
नामानं. बरेच जण म्हणतात आम्ही बी नाम घेतो, परिणाम शून्य, काहीच नाही. नाम घेतात का नाव घेतात? नाव घेतली जातात, नाव नाही. नाव भगवंताला हजारो आहे. अवतारावरनं पडली, कार्यावरनं पडली, गुणावरनं पडली. नाव हजारो, नाम मात्र एक, आणि त्या अनादि कालाचं त्या अर्थाचं नाही. भारतीय खोल मालिका तुम्ही आपण पाहतो, त्या मालिकेमध्ये सुरुवातीलाच ते सांगतात पृथ्वी के पहले कुछ भी नहीं था, सत भी नहीं था, असत भी नहीं था, जल भी नहीं था, आकाश भी नहीं था, अंतरिक्ष भी नहीं था. ही सृष्टीच्या अगोदर आकाश नव्हतं, पृथ्वी नव्हती, पाणी नव्हतं, अंतरिक्ष नव्हतं, काही नव्हतं. मग काय होतं? एवढंच हे नाम, एवढंच हे बीज होतं. आणि त्या बीज मंत्राची गरज त्या रायाच्या परंपरेमध्ये सुद्धा दिलेला. काय दिलेला आहे? पार्वती बीज प्रगोपन. आदिनाथांनी उमेला सांगत असताना मच्छिंद्रनाथाने ऐकलं. कुठे आमची परंपरा सांगितलं जाते का रीत? या रीती कोण सांगेल? अजिबात सांगत नाही. आता बंद पडले, नाव तरी ठेवत नाही. तुम्ही आपण जाऊ द्या, महाराज लोक सुद्धा बंद एवढे आता नाव ठेवत नाही. पण त्याच्यामध्ये आहेत सुकारीचे काही काय काय म्हणतात, हे केमिकल देतात आणि केमिकल दिल्यानंतर हे लोक कुमत्यात मध्ये. आता हे केमिकल आहे आपलं, होय हे केमिकल आहे का आपलं कुमायला? कोणतं केमिकल आहे? कोणतं आहे केमिकल? नामाचा नाद.